वाढवण बंदर जगातील पहिल्या 10 महत्त्वाच्या बंदरांपैकी एक ठरणार। महाराष्ट्रातून वाढवण बंदरापर्यंतची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कल्याण पूर्वमध्ये भीम महोत्सवाला सुरुवात। 14 ते 17 नोव्हेंबरच्या दरम्यान सलग 3 दिवस भीम महोत्सव आयोजित। नामवंत गायकांच्या माध्यमातून केले जाणार समाज प्रबोधन। जनगणना 2027 पूर्व चाचणी अंतर्गत एम पश्चिम विभागामध्ये घर यादी आणि घर गणनेला सुरुवात। डिजिटल पद्धतीने होणार जनगणना, तर पूर्व चाचणीसाठी एकूण 135 प्रगणक आणि 22 पर्यवेक्षकांची नेमणूक। सिंधुदुर्गच्या कणकवली नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने समीर नलावडे यांचा अर्ज। भाजपने सदस्य पदासाठी केले 10 उमेदवारी अर्ज दाखल। पिंपरी चिंचवडमधील नितीन गिलबिले हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह 4 जणांना पोलिसांनी ठोकला बेड्या। जमिनीच्या आर्थिक वादातून नितीन गिलबिलेंची हत्या झाल्याची पोलिसांची माहिती। भिवंडीच्या शांतीनगर परिसरामध्ये डंपरचा अपघात। डंपरचा ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 6 वाहनांना धडक। अपघातामध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बेळगाव जवळील राणी कित्तूर चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा संशयास्पद रीतीने मृत्यू। बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची वन विभागाची शंका। रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंडी घाटामध्ये एसटी बस उलटली। सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।